अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आज आपण 24 जानेवारीचे इम्पॉर्टंट न्यूज, काही इम्पॉर्टंट डेज. तर चला वळूया न्यूजकडे. सो फर्स्ट आपण बघूया इम्पॉर्टंट डेज. इम्पॉर्टंट डेज मध्ये फर्स्ट आहे, आपण ऑलरेडी आधीच्या सेशनमध्ये 1 जानेवारी पासून तर 10 जानेवारी पर्यंत इम्पॉर्टंट डेज बघितलेले आहे आणि त्यांची थीम बघितलेली आहे. आज आपण बघूया 12 जानेवारी पासून. सो 12 जानेवारीला असतो नॅशनल यूथ डे, म्हणजेच बर्थ अॅनिव्हर्सरी सुद्धा असते विवेकानंदजींची. सो बर्थ अॅनिव्हर्सरी असते स्वामी विवेकानंदांची आणि त्याच दिवसाला नॅशनल यूथ डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येते. सो या वर्षीची थीम आहे यूथ एम्पॉवरमेंट फॉर नेशन बिल्डिंग. नेक्स्ट बघूया 15 जानेवारीला असते इंडियन आर्मी डे. इंडियन आर्मी डेची थीम आहे या वर्षीची समर्थ भारत सक्षम सेना, म्हणजेच कॅपेबल इंडिया एम्पॉवर्ड आर्मी. नेक्स्ट 21 जानेवारी त्रिपुरा, मणिपूर, मेघालयाचा फाउंडेशन डे हा ऑब्झर्व करण्यात येतो आणि त्याची थीम नाही आहे. ओके, सो मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा जे फाउंडेशन डे आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो 21 जानेवारीला. नेक्स्ट 23 जानेवारीला असते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि या वर्षीची थीम आहे नेताजी करेज, डिटर्मिनेशन अँड पॅट्रियोटिझम. नेक्स्ट 24 जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी 2 दिवस सेलिब्रेट करण्यात येते. त्यातला फर्स्ट आहे नॅशनल गर्ल चाइल्ड डे आणि थीम आहे त्याची एम्पॉवरिंग गर्ल फॉर अ ब्राईट फ्युचर. आणि नेक्स्ट डे आहे तो आहे इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन. त्याची थीम आहे या वर्षीची AI अँड एज्युकेशन, प्रिझर्विंग ह्युमन एजन्सी इन अ वर्ल्ड ऑफ ऑटोमेशन. ओके, सो हे आहेत इम्पॉर्टंट डेज फ्रॉम 12 जानेवारी टू 24 जानेवारी. 24 जानेवारी म्हणजे आजच्या दिवशीचे जे डे सेलिब्रेट करण्यात येते ते आहेत नॅशनल गर्ल चाइल्ड डे आणि इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन. ह्या त्यांच्या थीम्स आहे या वर्षीच्या. जे अपकमिंग एक्झाम्स आहे जसं की RRB ग्रुप डी ची जी नोटिफिकेशन आलेली आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला विचारू शकतात की या वर्षीचे जे पण डेज आहे, आता जसं की मागच्या वर्षीचे सुद्धा विचारू शकतात, या वर्षीचे पण विचारू शकतात की जानेवारीमध्ये कोणता डे असतो. एखादा क्वेश्चन येऊ शकते की तो डे, त्या डेला कोणती थीम होती. ओके, सो हे तुम्ही लक्षात घेत चला, डे वाईज थीम लिहत चला. वळूया आता न्यूजकडे. न्यूज बघूया. सो फर्स्ट न्यूज आहे ओडिसाने साईन केलेली आहे 3 MOU फॉर क्लायमेट रेझिलियन्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट करता. तर बघूया ओडिसा फॉरेस्ट, एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज डिपार्टमेंट यांनी 3 इम्पॉर्टंट ॲग्रीमेंट जे आहे ते साईन केलेले आहे, MOU साईन केलेले आहे एन्हान्स करण्याकरता क्लायमेट रेझिलियन्स आणि प्रमोट करण्याकरता सस्टेनेबल डेव्हलपमेंट स्टेटमध्ये. की MOU जे साईन झालेले आहेत त्याच्यामध्ये कोणते प्रोजेक्ट्स आहे. सो IIT भुवनेश्वर अंडर ECRI-CC प्रोजेक्ट यांच्यामध्ये बघूया. सो यांचा फोकस आहे रिस्टोरेशन ऑफ क्रिटिकल कोस्टल इकोसिस्टम जसे की सी ग्रास बेड्स आणि सॉल्ट मार्शेस, आणि त्यामुळे बूस्ट होईल बायोडायव्हर्सिटी, कार्बन सिक्विस्ट्रेशन आणि कोस्टल प्रोटेक्शन. रोल काय आहे आता IIT भुवनेश्वरचा त्यामध्ये. सो IIT भुवनेश्वरला डेझिग्नेट करण्यात येईल ॲज अ टेक्निकल सपोर्ट एजन्सी म्हणून फॉर सस्टेनेबल कोस्टल इकोसिस्टम मॅनेजमेंट करता. नेक्स्ट वर्ल्ड फूड प्रोग्राम जे की आहे फॉर ADA-T4R प्रोजेक्ट. तर यामध्ये फोकस आहे त्यांचा रिजनल अडॅप्टेशन प्रोजेक्ट जो की आहे बिटवीन इंडिया आणि श्रीलंकामध्ये, जो स्ट्रेंथन करेल क्लायमेट रेझिलियन्स इन वल्नरेबल फार्मिंग कम्युनिटीजला आणि स्पेशली राहणार आहे ते वुमेन फार्मर्स करता. टार्गेट डिस्ट्रिक्ट आहेत नुआपाडा आणि ड्युरेशन आहे त्याचं 5 इयर्स. सो ओडिसाने साईन केलेले आहे 3 इम्पॉर्टंट ॲग्रीमेंट्स कशा करता, क्लायमेट रेझिलियन्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट करता. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे मायकल क्लार्क यांना इंडक्ट करण्यात आलेला आहे इनटू ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये. तर बघूया यांच्या काही अचीवमेंट सुद्धा आहे. फॉर्मर ऑस्ट्रेलियन कॅप्टन अँड वर्ल्ड कप विनिंग क्रिकेटर मायकल क्लार्क यांना इंडक्ट करण्यात आलेला आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम ॲज इट्स 64th मेंबर म्हणून, म्हणजे ते 64th मेंबर राहणार आहेत ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये. आणि हे अनाउन्समेंट केलेली आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने.
आणि जे इंडक्शन सेरेमनी आहे, त्यांना इंडक्शन जेव्हा करण्यात आलेला इंडक्ट करण्यात आलेला आहे त्या हॉल ऑफ फेम मध्ये, तर ती सेरेमनी जी आहे ती झालेली आहे सिडनी क्रिकेट ग्राउंड मध्ये. त्यांच्या काही अचीवमेंट्स बघून घेऊया आपण. सो टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी स्कोअर केलेले आहे 8643 रन्स, ॲव्हरेज ऑफ 49.10, इन्क्लुडिंग 28 सेंचुरीज. नेक्स्ट ODI क्रिकेट करिअरमध्ये अमेज्ड 7981 रन्स विथ अन ॲव्हरेज ऑफ 44.58. त्यांनी ट्रिपल सेंचुरी सुद्धा स्कोअर केलेली होती. अगेन्स्ट इंडियाच्या अगेन्स्टमध्ये प्ले केल्यानंतर त्यांनी ट्रिपल सेंचुरी सुद्धा घेतलेली आहे विथ 329 रन्स. आणि जे मॅच जी झालेली होती अगेन्स्ट इंडिया ऑस्ट्रेलियाची, ती झालेली होती सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये. ओके, आणि ते ओनली वन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आहे ज्यांनी की ही फीट अचीव केलेली आहे त्या व्हेन्यूवर, म्हणजे सिडनी क्रिकेट ग्राउंडवर. त्यांनी लीड केलेलं आहे ऑस्ट्रेलियाला 5-0 ॲशेस विक्ट्रीमध्ये 2013-2014 मध्ये, आणि ODI वर्ल्ड कपमध्ये 2015 मध्ये. ॲव्हरेज आहे ओव्हर 56 अगेन्स्ट इंग्लंड अँड इंडिया विथ 7 सेंचुरी अगेन्स्ट ईच टीम. म्हणजेच ईच टीम, जे इंग्लंड आणि इंडियाची जी टीम आहे त्या ईच टीमचे जे टेस्ट मॅचेस आहे त्याच्यामध्ये त्यांनी 7 सेंचुरीज केलेली आहे. ओके, सो मायकल क्लार्क जे की आहे फॉर्मर ऑस्ट्रेलियन कॅप्टन आणि वर्ल्ड कप विनिंग मायकल क्लार्क जे आहे त्यांना इंडक्ट करण्यात आलेला आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये ॲज अ 64th मेंबर म्हणून. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे सेंटरने टार्गेट केलेले आहे 10,000 GI टॅग्स बाय 2030 पर्यंत. तर बघूया, युनियन मिनिस्टर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री पियुष गोयल यांनी एक टार्गेट सेट केलेला आहे अचीव करण्याकरता 10,000 जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग्स बाय 2030 पर्यंत. आणि हा एक सिग्निफिकंट पुश आहे, इम्पॉर्टंट पुश आहे स्ट्रेंथन करण्याकरता कंट्रीची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अँड इकोसिस्टीम. या इनिशिएटिव्हनी ते इम्प्लिमेंट करणार आहेत थ्रू अ होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच. ओके, आणि एक डेडिकेटेड कमिटी पण फॉर्म करणार आहेत ज्याने की जी प्रोग्रेस आहे त्याला मॉनिटर करण्याकरता. नेक्स्ट, करंट GI टॅगचे अचीवमेंट्स काय. सो डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड यांनी इश्यू केलेले आहे 605 GI टॅग्स. नंबर ऑफ ऑथोराइज्ड युजर जे आहे GI टॅग्सचे ते ग्रो झालेले आहे फ्रॉम 365 टू 29,000. नंबर ऑफ पेटेंट ग्रँटेड जे की सर्ज आहे फ्रॉम 6,000 टू 1 लाख लास्ट डिकेडमध्ये. की इनिशिएटिव्ह आणि गव्हर्नमेंटचा सपोर्ट काय आहे यामध्ये बघूया. तर मिनिस्टरनी एम्फोसाइज केलेला आहे इम्पॉर्टन्स ऑफ विकास भी और विरासत भी. हा एक विजन आहे जो की प्रमोट केलेला आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी. हायलाइट करतो एफर्ट्सला, जसं की मेन्शनिंग GI प्रोडक्ट्स इन प्राईम मिनिस्टर मन की बात रेडिओ प्रोग्राममध्ये. ओके, सो हे काही इनिशिएटिव्ह आहे, की इनिशिएटिव्ह आहे. आणि आतापर्यंत करंट GI टॅगचे काय अचीवमेंट्स आहेत ते सुद्धा आपण बघितलेले आहे. यामध्ये करंटली 605 GI टॅग्स जे आहे DPIIT यांनी इश्यू केलेले आहे, आणि ऑथोराइज्ड युजर जे आहे GI टॅग्सचे ते सुद्धा ग्रो झालेले आहे, इन्क्रीज झालेले आहे. सो सेंटरने टार्गेट केलेलं आहे की 10,000 GI टॅग्स जे आहे 2030 पर्यंत त्यांना हा टार्गेट त्यांनी सेट केलेला आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे जॅनेट पेट्रो यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ॲज अ ॲक्टिंग नासा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून. तर बघूया, हिस्टोरिक अपॉइंटमेंट आहे ही. सो जॅनेट पेट्रो यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ॲक्टिंग ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून नासाचं, आणि यांना अपॉइंट केलेलं आहे US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी. एक सिग्निफिकंट माइलस्टोन मार्क करता यांच्या अपॉइंटमेंटमुळे. सो त्या फर्स्ट वुमेन झालेल्या आहे जे की लीड करेल नासाला सिन्स त्यांच्या एस्टॅब्लिशमेंट पासून. सो त्या एस्टॅब्लिश जे झालेलं होतं नासा ते 1958 मध्ये झालेलं होतं. तर एस्टॅब्लिशमेंट पासून या फर्स्ट वुमेन आहे ज्या की ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून ॲक्टिंग नासाचे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून अपॉइंट झालेले आहे, फर्स्ट वुमेन आहेत. ओके, त्या टेक ओव्हर करणार आहेत बिल नेल्सन यांना, जे की 14th ॲडमिनिस्ट्रेटर आहेत एजन्सीचे.
त्याचा रोल काय राहणार आहे आता नासामध्ये, तर त्या गाईड करेल नासाच्या बजेट अँड प्रोग्राम्सला अंटिल परमनंट ॲडमिनिस्ट्रेटर कन्फर्म होतपर्यंत त्या तिथे गाईड करणार आहेत नासाला. ओके, बॅकग्राऊंड आणि अचीवमेंट काय आहे जॅनेट यांचे. जॅनेट पेट्रो यांनी एक डिस्टिंग्विश करिअर आहे, यांचं डिस्टिंग्विश करिअर आहे बोथ मिलिटरी आणि सिव्हिलियन रोलमध्ये. नासाचे ऍक्टिंग ॲडमिनिस्ट्रेशन होण्याआधी त्या सर्व करत होत्या ॲज अ 11th डायरेक्टर ऑफ जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमध्ये आणि डेप्युटी डायरेक्टर म्हणून सुद्धा. पेट्रो या ग्रॅज्युएट आहे US मिलिटरी अकॅडमी मधनं आणि त्यांनी सर्व केलेलं आहे ॲज अ कमिशन ऑफिसर म्हणून US आर्मीमध्ये. ओके, सो आफ्टर मिलिटरी सर्व्हिसच्या नंतर त्यांनी वर्क केलेलं आहे आणखी सायन्स अप्लिकेशन इंटरनॅशनल कॉर्पोरेशन आणि मॅकडोनेल डॉग्लेस एरोस्पेस कॉर्पोरेशनमध्ये. सो त्यांच्या काही बरेचशा अचीवमेंट्स आहेत, त्यांनी बरंच वर्क केलेलं आहे इन्क्लुडिंग जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमध्ये. ओके, सो त्यांना जॅनेट पेट्रो यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ॲज अ ॲक्टिंग नासा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून. जोपर्यंत कन्फर्म होत नाही परमनंट ॲडमिनिस्ट्रेटर तेव्हापर्यंत त्या वर्क करणार आहे तिथे आणि त्यांची जी अपॉइंटमेंट आहे ती केलेली आहे US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे डी गुकेश. हे झालेले आहे इंडियाचे नंबर 1 चेस प्लेयर. सो बघूया, डी गुकेश यांनी डिफीट केलेलं आहे विन्सेंट केमर यांना 72 मूव्स गेम मध्ये ड्युरिंग राऊंड 5 मध्ये. ओके, जे की टुर्नामेंट झालेला आहे टाटा स्टील चेस टुर्नामेंट विजिक अँड झी इथे. या विक्ट्रीमुळे त्यांची जी लाईव्ह इलो रेटिंग आहे ते सुद्धा एलिव्हेट झालेली आहे, वर आलेले आहेत ते 2784 त्यांची आता रँकिंग झालेली आहे आणि यामुळे ते इंडियाचे नंबर 1 चेस प्लेयर झालेले आहे ज्यांनी की सरपास केलेला आहे अर्जुन इरिगेसी यांना. ओके, आणि अर्जुन इरिगेसी यांची रेटिंग जी आहे ती ड्रॉप झालेली आहे 2779. नेक्स्ट परफॉर्मन्स बघूया आता गुकेशचा टुर्नामेंटमध्ये. गुकेश हे रिमेन अनबिटन होते इन टुर्नामेंट. त्यांनी सेक्युअर केलेले आहे 2 विन अगेन्स्ट अनिश गिरी आणि विन्सेंट केमार यांच्या अगेन्स्टमध्ये खेळले आहेत ते आणि सेक्युअर केलेले आहे 2 विन्स आणि 3 ड्रॉज झालेले आहेत त्यांचे अगेन्स्ट व्लादिमीर फेडोस्वी आणि अलेक्सी सारन यांच्यासोबत. ओके, नेक्स्ट आता आर प्रगनंदा यांची सुद्धा रेटिंग बघून घेऊया आपण. आता चेस बद्दल बघतच आहे तर. सो आर प्रगनंदना यांनी सुद्धा राईज झालेले आहेत टू 10th पोझिशनवर ग्लोबली विथ अ रेटिंग ऑफ 2753.9 आणि यांनी ओव्हरटेक केलेलं आहे विश्वनाथ आनंद यांना जे की आता होल्ड करतात 11th पोझिशन विथ 2750. ओके, सो डी गुकेश हे बनलेले आहे इंडियाचे नंबर 1 चेस प्लेयर आणि त्यांची जी रेटिंग आहेत ELO रेटिंग ती आहे 2784. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आता जसं की 26 जानेवारी येणार आहे. सो कर्तव्यपथ. ओके, कर्तव्यपथ इथे झाकिया होत असतात, परेड होत असते, रिपब्लिक डेची परेड. त्यामध्ये DRDO काय शोकेस करणार आहे बघूया आपण. सो DRDO शोकेस करणार आहेत पथ ब्रेकिंग इनोव्हेशन्स ॲट रिपब्लिक डे परेडमध्ये. तर बघूया काय करणार आहेत. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन हे प्रेझेंट करणार आहेत इनोव्हेशन अंडर थीम रक्षा कवच मल्टीलेअर प्रोटेक्शन अगेन्स्ट मल्टी डोमेन थ्रेट्स. ओके, ॲट आणि या वर्षीची जी आहे 26 जानेवारी 2025 ही राहणार आहे 76th रिपब्लिक डे. तर 76th रिपब्लिक डे परेडमध्ये कर्तव्य पथवर ते शोकेस करणार आहेत रक्षा कवच मल्टीलेअर प्रोटेक्शन अगेन्स्ट मल्टी डोमेन थ्रेट्स. तर काय राहणार आहे ते इनिशिएटिव्हमध्ये अलाइन राहणार आहे विथ DRDOचं मिशन टू अचीव आत्मनिर्भरता डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये. की इनिशिएटिव्ह काय बघणार, की इनिशिएटिव्ह जे आहे जे डिस्प्ले करणार आहे ते बघूया आपण काय आहे. तर त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल, एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम, ॲडव्हान्स स्टॉल्ड आर्टिलरी गन सिस्टीम 155 mm to 52 CL,
ड्रोन डिटेक्शन अँड काउंटर सिस्टीम, सॅटेलाइट बेस्ड सर्व्हिलन्स सिस्टीम. तर हे सगळं डिस्प्ले करणार आहेत ते कर्तव्यपथ इथे होणाऱ्या रिपब्लिक डेच्या परेडमध्ये, DRDO. ओके, सो नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन, डेज बघितलेले आपण एकदा, हे डेज तुम्ही टॅली करून घ्या, बघून घ्या आणि याचे थीम सुद्धा लक्षात घ्या. नेक्स्ट बघूया. ओके, which state signed 3 MOU to enhance climate resilience and sustainable development. तर कोणत्या स्टेटनी 3 MOU साइन केलेले आहे एनहान्स करण्याकरता क्लायमेट रेझिलियन्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर ओडिशा स्टेटनी साइन केलेले आहे 3 MOUs. नेक्स्ट, who was recently inducted as the 64th member of the Australian Cricket Hall of Fame. तर 64th मेंबर झालेले आहेत ते, इंडक्ट झालेले आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये. तर ते कोण आहेत? ते आहेत मायकल क्लार्क. ते आहेत फॉर्मर ऑस्ट्रेलियन कॅप्टन आणि वर्ल्ड कप विनिंग क्रिकेटर. नेक्स्ट बघूया. व्हॉट टार्गेट हॅज द युनियन मिनिस्टर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री सेट फॉर GI टॅक्स बाय 2030. तर 2030 पर्यंतचा एक टार्गेट सेट केलेला आहे युनियन मिनिस्टर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी GI टॅक्स करता. तर तो किती केलेला आहे? तर तो आहे 10,000 GI टॅक्स. Who was appointed as the acting administrator of NASA by US President Donald Trump. तर जॅनेट पेट्रो यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे नासाचं ऍक्टिंग ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून. Who became India's #1 chess player with a live rating of 2784 in January 2025. तर इंडियाचे #1 चेस प्लेयर म्हणून कोण झालेले आहेत विथ त्यांची लाईव्ह रेटिंग आहे 2784 जानेवारी 2025. तर त्यांचं नाव आहे डी गुकेश. अँड लास्ट क्वेश्चन, विच ऑर्गनायझेशन हे शोकेश करणार आहेत इनोव्हेशन अंडर द थीम रक्षा कवच मल्टीलेयर प्रोटेक्शन अगेन्स्ट मल्टी डोमेन थ्रेट ड्युरिंग रिपब्लिक डे परेड 2025 मध्ये. तर ते आहेत DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि डेली सकाळी 8 वाजता वोकॅब्युलरी सेशन असतात, ते सुद्धा तुम्ही अटेंड करा, त्यामुळे तुमची वोकॅब्युलरी स्ट्रॉंग होईल. थँक्यू.